पद्धतीने काहीतरी बोलायचं, मी फक्त त्याच्यामध्ये ऍड करतो. बटेंगे तो कटेंगेवर तुम्ही बोलणार आहात, यांनाही उत्तर देणार आहात, पण बटेंगे तो कटेंगेवरून तुमच्यामध्येच बटवारा झालेला बघायला मिळाला. म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांनी वेगळी भूमिका मांडली, अजित पवार स्वतः डायरेक्ट त्यांनी लगेच डिनाय केलं की हे आमचं नाहीये. नंतर अशोक चव्हाण असं म्हणाले की हे स्लोगनच आमचं नाहीये, हे बाहेरनं आलेलं आहे. मला असं वाटतं की त्याचं उत्तर माननीय देवेंद्रजींनी दिलंय. आणि खरं म्हणजे बटेंगे कटेंगेचा सगळ्यात जास्त अर्थ खरं म्हणजे उभाठा आणि यांना कळायला हवा होता, त्याने अनुभवलंय ते, त्यामुळे उलट त्यांनी समर्थन करायला पाहिजे होतं त्या सगळ्या विषयामध्ये. पण ठीक आहे, मला तो काही मुद्दा नाही त्यामध्ये म्हणायचं आहे. मुळात असं आहे की सहज बोलता बोलता कसं फेक नेरेटिव्ह करायचं आमच्या ताईने खूप चांगलं सांगितलं. काल विनोद तावडेंचं ऐका ताई 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 आता ऐकून घ्या ना ताई माझं होऊ द्या ताई माझं. सुषमाताई तुमच्याकडे येतो मी, केशवजींना पूर्ण करू दे. मुळात असं आहे की बोलता बोलता कसं फेक नेरेटिव्ह करायचं याचं उत्तम उदाहरण ताईने आम्हाला इथे दाखवून दिलं. काल बोलता बोलता गेला की विनोद तावडेंचं काल पैसे वाटप प्रकरण, कुठले पैसे वाटप कुठलं काय उगाच आपलं बोलायचं, बोलता बोलता आपल्याला मिळालंय असं ताई बरोबर नाही त्यातलं मुद्द्याशिवाय. त्यामुळे असं काही फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतो. नंबर एक. नंबर दोन, खरं म्हणजे बटेंगे कटेंगे या सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीची भूमिका अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट आहे की या देशामध्ये आपण सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे. आता नेमकं उभाठा असेल, काँग्रेस असेल आणि शरद पवार असेल यांना ती नेमकी मुस्लिम विरोधी घोषणा असं का वाटावं हे आम्हाला कधीच कळलं नाही. अजित पवार तुमच्याच पक्षातले नेते म्हणत होते की हे नाहीये असं. नाही, अशोक चव्हाणांनी डिनाय केलं, राधाकृष्ण विखे डिनाय केलं, नितीन गडकरी काय म्हणाले आपण एक असलं पाहिजे. पण आता याचा अर्थ बटेंगे ही घोषणा जैनांविरुद्ध होती, मराठ्यांविरुद्ध कोणाविरुद्ध? समाजातल्या ज्या वाईट गोष्टी आहेत ते विरोध आपण एकत्र असलं पाहिजे. इतकी सरळ स्वच्छ उद्या भूमिका लहान आपण शाळेत शिकलोय, आपण सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे ही भूमिका आहे. सगळ्यांना अनुभवी लोक म्हणूनच सांगतोय मी तुम्हाला, असं बोलणं म्हणजे नाही मूर्खात नाही. काँग्रेसला उभाठाला नेमकी या घोषणा मुस्लिम विरोधी का वाटावी ही सगळ्यात मोठी भावना आहे. कारण सतत मुस्लिम मतांचा अनुनय करायची जी सवय लागली आहे त्यातनं अशा पद्धतीने त्यांना वाटू शकतं. आमच्या म्हणजे काय होतं आणखी वोट ज्याचं दिसतं ना मला अनेक आपण ते काय ते पण असं की मुळामध्ये ज्या पद्धतीने एखाद्या समाजाला एका काय गैरसमज पसरून मतदान करायला भाग पाडलं गेलं त्याच्याबद्दल बोलत मुळात आमचा मुसलमानांच्या विरोधामध्ये हे तुमचं तुम्ही काढलेलं तुम्ही तर किमान काढून देवेंद्रजी बोलले ते तुम्हाला सांगतो ना. पण आमचा या ठिकाणी एकत्र आपण राहिलं पाहिजे इतका बेसिक संदेश नंतर मोदीजी पण तेच म्हणाले या सगळ्या विषयामध्ये. त्यामुळे यांना एक रेंगी म्हणाल ना जे ते या बटेंगे तो कटेंगेला त्यालाच प्रत्युत्तर होतं सगळ्याला. प्रत्युत्तर नव्हतं, भूमिका आहे एक आपण राहिलं पाहिजे ही इतकी बेसिक भूमिका आहे. आता असं आहे की काँग्रेसला फोडा आणि झोडा, एक मिनिट उद्या राव, काँग्रेसला फोडा आणि झोडा काँग्रेसची प्रवृत्ती जी इंग्रजाकडून त्यांनी घेतली आणि इथल्या जातीमध्ये धर्मामध्ये भांडणं लावत ती पुढे आपण सत्य निवडून आले. आता आम्ही म्हणतो आपण सगळे एक आहोत. ही काँग्रेसला नेमकं काँग्रेस त्याच्यासोबत आता उभाठा जे गेलेत त्यांना सुद्धा त्याच्याबद्दल ते वाटायला लागलं की फोडा आणि झोडा जास्त प्रिय वाटायला लागली आणि आपण सगळे एक आहोत ही त्यांना अडचणीची वाटायला लागली. असं असता कामा नये तरी आपण सगळे शेवटी एक आहोत. तुमचे माझे वैचारिक मतभेद आहेत पण तरी आपण एकच आहोत ना, याचं काय करताय? ठीक आहे, अजूनही तुम्ही एकाच वाटतं तुम्हाला देशात नागरिक म्हणून एक आहोत, तुम्हाला वैचारिक मतभेद आहेत, देशात नागरिक म्हणून एकच आहोत. ठीक आहे, आपण आणखी मुद्द्यांवर बोलणार. मगाशी मी तेच सांगायचा प्रयत्न करत होते की कटेंगे तो बटेंगे म्हटलं, बोला बोला कटेंगे तो बटेंगे म्हटल्यानंतर ना सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं झालं असेल तर महाराष्ट्रातले सगळे विश्लेषक मान्य करतील की एका मुख्यमंत्री पदाच्या अहममिकेतून देवेंद्र फडणवीसजींनी इतके पक्ष फोडले पण सगळ्यात जास्त नुकसान जर कुणाचं झालं असेल तर ते फडणवीसांचंच झालेलं आहे. तो उन्होंने बटेंगे तो कटेंगे तर कटले कोण तर देवेंद्रजी कटलेले आहेत. त्यांनी वाटायचा प्रयत्न केला आणि ते स्वतः कटलेले आहेत हे कृपया जरा समजून घ्या. दुसरी गोष्ट, गडकरी साहेब असतील, पंकजा मुंडे असतील, अशोक चव्हाण असतील आणि विखे असतील या सगळ्या लोकांनी तुमचं नरेटिव्ह कम्प्लिटली खोडून काढलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावर बोलायचं काही कारण नाही. तिसरी गोष्ट, तुम्ही विनोद तावडेंच्या संबंधाने बोललात, बूंद से गई सो हौद से नहीं आती है. देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा करेक्ट कार्यक्रम काल केलेला आहे कारण राहुल गांधींच्या प्रेस नंतर विनोद तावडेंनाच उत्तर द्यायला सांगितले किंवा काल जितेंद्र ठाकूरांनी म्हणजे विनोद तावडेंची सट्टी आम्हाला भाजपच्याच नेत्याने दिली होती. हे फार मजेशीर आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी एक एक माणूस भाजपमधला संपवला आहे. कृपया समजून घ्या. देवेंद्र फडणवीस तुमच्याबद्दल सांगायचं झालं तर आमदारकी दिली पण तुम्हाला दिलं नाही हे वाईट आहे. ताई मुळामध्ये असं आहे की देवेंद्र फडणवीस विनोद तुम्हाला आमदारकी दिली नाही आणि किती वाईट आहे. चित्रवादपेक्षा तुम्ही किती योगदान नक्की करेल तो मुद्दा नाहीये. मुळात असं आहे की देवेंद्र फडणवीस विनोद तावडे
यांचे हे एकाच पक्षातले, ते एकमेकाबद्दल रोजही अतिशय चांगले संबंध आहेत. पण महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंना सोनिया गांधी सध्या भेटत नाहीत. ह्याच्याबद्दल काय करायचं ताई? ते अरे नाही, फोटो दाखवा मला. ते दिल्लीला जाऊन 3 दिवस बसले होते. मला फोटो दाखवा, उद्धव ठाकरे भेटलेत सोनिया गांधींना. मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे 3 दिवस दिल्लीला गेले, नुसतं सांगण्यात आलं ते सोनिया गांधी भेटले, ते भेटले नाहीत. उद्धव ठाकरे म्हणले मुख्यमंत्री उमेदवार जाहीर करा, दोन्ही पक्ष म्हणले नाही जाहीर करणार. ही उद्धव ठाकरेंची जागा भारतीय जनता सोबत पार्टीसोबत होतात. 125 पेक्षा कमी जागा कधी मिळाल्या नव्हता. आता 100 जागा